जय भीम जय शिवराय मित्रांनो, मी निघालो आता ज्वारी काढायला मस्तपैकी सनस्क्रीन वगैरे लावून. माहिती आता काय फायदा होणार नाही आहे. मागे तिकडे गाडी लावली आहे, आपले मित्र तिकडे पुढे चाललेत, आम्ही चाललो तर रानामध्ये. चला बघूयात आपली ज्वारी काढून कशी होते. सगळे एकदम सेटअप घेतलेलं आहे, पाण्याची बॉटल, ग्लोव्ज वगैरे. सनस्क्रीन लावली पण त्याचा काय फायदा होत नाही. टेस्ट केलेलं आहे मी मस्तपैकी. सनस्क्रीन लावून उन्हात जाऊन थांबलो होतो, घेतल्यानंतर काळा पडायचं ते पडलं. त्यामुळे काय फायदा होत नाही. तरी लावली आपली, आणली तर आता काय ठेवून तरी काय करणार. लावून आलो. चला बघूयात कशी होती ज्वारी काढून. ट्रायपॉड आणायचं विसरलो, माईक आणायचं विसरलो. कसं आहे रानातले काम म्हणजे पटापट माणसं भेटली की लगेच निघायला लागतात. वस्तू बघा, नाश्ता करा, ते करता येत नाही. त्यामुळे मग तर डायरेक्ट आम्ही रानात आलो आहे. चला करूयात सुरुवात. हां चला मग करूयात सुरुवात. पलीकडून सुरुवात करणार आहे काढायला. ग्लोव्जमुळे रेकॉर्डिंग वगैरे काय सुरू करता येत नाही. मागच्या वेळेस ग्लोव्ज घातले नव्हते ते पूर्ण हात सोडून निघले होते. एवढी काही खास नाही आहे, पण जी दिसतंय ना हे पलीकडची चांगली आलेली आहे. त्या साईडला मी पाणी देऊन गेलो होतो, ती चांगली उठली आहे. काढायला सुरुवात करतो. बघू, ट्रायपॉड तर आणलं नाही. पुढं रेस्ट करायचं म्हणलं तर बघू, नाही तर एखाद दुसरी व्हिडिओ काढायला लावू आपण. बस तुम्हारे लिए. चला करूया सुरुवात. आता बघा तिकडची पात धरलेली आहे आम्ही. आता इथले मधले धरायचे. पहिले ग्लोव्ज काढतो. लांब आहे तिकडे विहीर एक दुसरी, त्या साईडला तिकडे विहिरीतून आता प्यायला पाणी आणायचं मला कळशीमध्ये पोरांसाठी. मम्मी पण आली मागून ज्वारी काढायला, मम्मी पप्पा. थोडं थांबलो मी पण आता काढून. पोरं पण थांबली होती त्यांच्यासाठी. आता पाणी आणतो तिकडून जाऊन. लांब आहे तसं, वेळ लागेल जायला मला. मोठी विहीर आहे, तिला पाणी असतं. तर बघूया तिकडं जाऊन पाणी आहे का नाही दिलं आधी. ते असलं तर मग पाणी आणायचं. तर ते बघायला मला परत एवढं लांबच जायचं आहे. नसेल तर मग तसंच परत यायचं. ही कळशी घेऊन जातो, विसरतो तिथं, धुतो नीट आणि मग पाणी आणतो. चला बघूया. एक 5 ते 8 मिनटं झाले चालून. ही कळशी, आम्ही ही ती विहीर. मला विहीर दाखवतो. गावातली सगळ्यात मोठी विहीर आहे. ओके, ही विहीर बघा आधी. ही लाल माती, ते विहिरीला लाल माती लागली का ते. जाऊयात आपण आता विहिरीकडे. सगळं पाणी होतं इथं, काम सुरू असताना टाकलेलं. फाटती माहिती आहे का विहिरीला बघून, एवढी मोठी विहीर आहे. ह्याच्यातून पाणी काढायचं कसं. यायच वो विहीर आहे. ह्यातून पाणी कसं काढायचं. इथून पाणी काढायला ते मामा म्हणले इथं काहीतरी शेंदायला आहे. अगं त्यांना किती वरच पाणी लागलं तिथे. हे बघा तुम्हाला दाखवतो. हा बघा
सरळ कंटिन्यू झरा लागला आहे. एवढ्या उन्हाचा झरा चालू आहे. टोटल विहीर भरती आहे. इथे शेंदायला, इथे पाणी शेंदायला काय आहे बघतो मी. उतरायला पण जागा नाही खाली. उतरलं की डायरेक्ट पाण्यात पडेल. उभं राहायला जागा नाही आहे. इथे थोडीशी आहे जागा. मी काही एवढं खाली जाणार नाही फक्त पाण्यासाठी. वाटलं तर बाहेर गावात जाऊन मी बिस्लरीची बॉटल आणून 2-3 रिस्क घ्यायची नाही. बघतो मी एकदा शेंदायला काय आहे का. पाणी भरल्यावर आपण शूट करू. आलो मी या साईडला, पलीकडून शूट करत होतो आत्ता. ही एक विहीर आहे, तिथं डबा आहे आणि एक छोटी विहीर आहे इथे. म्हणजे जुनी विहीर असेल त्यांची. आणि ही आत्ता नवीन केलेली आहे. ही व्हिडिओमध्ये दिसती छोटी तुम्हाला, पण सगळ्यात मोठी विहीर आहे. म्हणजे मी तरी आपल्या गावामध्ये पहिल्यांदा बघितलेली. सगळे म्हणतात मोठी विहीर आहे गावातली. शेंदायला पाणी एक ड्रम ठेवलेला आहे, हवेने असं खाली ओढलं जाते. डोळे फिरतात ना ते बघून. ह्याने पाणी शेंदायचं एवढंच दिसतं इथं मला. आता काय करू. हे गुरांसाठी वाटतं. गुरांसाठी पाणी काढून ठेवलेलं दिसतंय. आणि काढायचं दुसरा एकदा कॉल लावून विचारतो मी. बघतो काहीतरी जोगाड करतो. याच छोट्या विहिरीतलं पाणी काढायचं आहे. बघतो तर कुठं कॅमेरा रेस्ट करता येतो का मला. आणि पाणी काढतो. एक कळशी पण धुवायची, तिथे झाडाखाली पडलेली होती. ओके, तर बघतो मी, रेस्ट करतो कुठेतरी आणि मग दाखवतो कसं पाणी काढणार आहे. फोन रेस्ट केला तेवढ्यात सम्राट मागून आला. त्याला मम्मीने पाठवलेलं बघायला. एवढ्या लांब गेला विहिरीला पाणी भरायला. बघून एकदा मम्मीची काळजी. तुला याच विहिरीत ढकललेला कारण तो लहान असताना त्याला एका विहिरीमध्ये ढकललं होतं मी. का तर त्याला पोहायची भीती वाटत होती. घेवर कळशीत होतो. झालंय पाणी काढून. गॉगल लावतो. पडला असताना खाली म्हणून बाजूला ठेवला. पाणी भरले. ह्याच्यावर लक्ष देऊ नका. या विहिरीतलं पाणी अख्खं गाव पितं. म्हणजे तुम्ही येणारे जाणारे सगळे पितात. आम्ही पण आत्ता पिलं. सेम पुण्यासारखं पाणी. काहीच फरक नाही. काय रे, तो पण पितो आत्ता. काहीच फरक नाही आहे पाण्यात. एकदम आपल्या पुण्यासारखं पाणी. इथले लोक म्हणतात की अरे तुम्ही पोरांना आजारी पडता आणि या विहिरीचं पाणी पिऊ नका. त्यांना काय माहिती, पोरं आल्यावर नुसतं विहिरीचंच पाणी पितात. आम्ही काही इथलं ते फिल्टरचं पाणी भेटतं इथं शिवरला. तिथलं पाणी जास्त पित नाही आम्ही भेटेल तिथं मित्राच्या घरी किंवा कुठं. गावातलंच पाणी पितो आम्ही. विहिरीचं असू द्या, बोरचं असू द्या, तेच पाणी पितो आम्ही. सवय झाली, लावून घेतली आहे स्वतःला. कधी आड्या अडचणीला असं नाही झालं पाहिजे अरे बापरे आम्हाला बिस्लरीतच पाणी लागतं असं काही नाही. कुठलंही पिऊ शकतो आम्ही. चला निघूयात. कळशी घेऊया डोक्यावर. डायरेक्ट रानात जाऊयात आता. चला जाऊयात रानामध्ये. या साईडला ही विहीर, या साईडला ही विहीर. छोटीशी पायवाट आहे, त्याच्यावरून चालतोय आम्ही. तिकडून चल, सरळ चल खाली. अशी कामं करून ना एकच गाणं आठवतं. रॉक्सनचं एक नंबर गाणे. पायाच्या टोकापासून केसाच्या टोकापर्यंत काटा आणणारं गाणं आहे रॉक्सनचं. ते म्हणजे लाल चिखल. नक्की ऐका ते सॉन्ग. कळलं तुम्हाला शेतकऱ्याचे कष्ट काय असतात. रानात जातो. ओके, 2 हाताने कळशी धरायला लागेल मला. हा हात दुखला की तो हाताने धरायचं. आता फोन ठेवतो मी. ओके, अवतार बघा कसलं भारी झालं आहे. हे आमचे पप्पा सम्राट. हे माझी बॉटल. जिममध्ये पण हीच बॉटल असते, सगळीकडे कॅरी करतो मी. कळशी भरून आणली बोलांसाठी. इकडे गेले थोडं बसतो. ते येऊस तर पाणी पिऊन त्यांचं झालं की मग त्यांच्यासोबत परत जातो ज्वारी काढायला. ओके, थोडं बसलं पण पाहिजे यार. कसं आहे, कामं करतो ठीक आहे, आपली रोजची कामं नाही आहे ती, पण करतो त्याला महत्त्व आहे. तेवढी पात धरली अख्खी तर अजून करायचं आहे काम. असं नाही का थोडं काढलं आणि ठेवलं, तसं नाही आहे. तर पोरं आले पाणी पिलं त्यांनी की त्यांच्यासोबत परत जायचं आता कामं करायला.
असला रपारप रपारप कामं करायचे एकदम मजा येते. तुम्हाला तर माहिती दम लागलेला आवडतो आपल्याला. चिके लावते की पाणी पाहिजे. चिके चिके ये इकडं ये पिऊ त्यांना पाणी येऊन मग आपण जाऊयात ज्वारी काढायला. काय या पाणी प्यायला या. त्यांनी काय टी शर्ट बदललं का रे? लाल घातलेलं ना त्यांनी. हा लाल लाल शर्ट घातलेलं त्यांनी. काय बी करू शकतो. हा का अरे चिक्या बाले घ्या पाणी घ्या. मग धुवून आणले. पाणी बिणी पिऊन झालंय मस्त. आता परत चाललोय आम्ही ज्वारी काढायला. टोळी ज्वारी काढायची टोळी आमची. पटकन मध्ये कामाला लागू. चिक्या म्हणतोय घरी जायचंय. चिक्याला कसलं सोडतोय मी. ग्लोव्ज काढून टाकले. ग्रिपच बसत नाही ते ग्लोव्जचं टाकतात. त्याच्याऐवजी आपलं असं केलेलं बरं पडतं. दाखवण्यापुरतं करतोय बरं काही शूटिंग मी. एका हाताने कॅमेरा पकडून एका हाताने काम नाही करतोय. फोन ठेवून देतो मी. मेन काम करतो. चालू दे अजून काढणं. हा का ही थोडी दिसत का इथे. तो वेगळा पट्टा धरणार असा काय. हा तिकडून तेवढा झालेला आहे. आता एवढा राहिला आहे. हा एवढा आम्ही दोघांनी काढला आहे इथपर्यंत. ओके तर हे हात आहेत असे हात आहेत. हे खूप जण मला फॅट लॉसचा डाएट विचारतात. फॅट लॉसचा वर्कआउट विचारतात. एवढंच पाहिजे तर माझ्यासोबत रानात कामाला या. फॅट लॉस पण होईल, डाएट पण होईल, वॉटर इनटेक पण होईल, पैसे पण भेटतील कामाचे. सोबत माझ्या येत जावा रानात कामं करायला. सगळं फॅट लॉस सगळं एकत्र होतं. असे कामं असं तिथं. थोडा दम लागतो म्हणजे करून पण थोडंसं किंचित भर थांबायचं आणि परत सुरू करायचं. हे तसे काढलेले आहेत मी माझी साईड. इथं पण थोडे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. अजून करतो काम. अजून पुढे जायचं इथून. हा एवढा पट्टा हा होऊन जाईल लगेच दोघांमध्ये. तिकडचे 2 पट्टे तिकडे करतात. ते 5 जण आहेत तिकडे. ते करतील तिकडं. करतो सुरुवात मी. तर मला बघायचे का मजा केवढा हा चिरलाय बघा माझं. चिरच पडली डायरेक्ट. धार असते याला. टपकते रक्त खाली. कामं असतात. ह्याला काहीतरी लावतो. आगात सुटली जरा आणि मग परत सुरू करतो कामाला. चांगलंच चिरलं यार. बघायचं का एकदा. अख्खंच चिरलंय. हात धुतो जरा पाण्याखाली. काहीतरी लावतो गाडीमध्ये. बघतो कारमध्ये काय आहे का. कंटिन्यू रक्त येते. कंटिन्यू रक्त सुरू आहे. एवढ्याशाने काय होत नसतं. शेतकरी ब्रँड आहे. एवढं चालतं ते. जातो जरा ह्याला काहीतरी लावतो. ओके नुसतं लाल लाल रक्त. लाल रक्त लाल चिकल लाल माती लाल नाच जिंदगीचं आणि ती फुटलेली छाती. रॉक्सनचं गाणं लक्षात येतं. ए चिके चिके चिरला जाता अक्का.
हे असं जरा इथे चिरलेलं आहे, खोल आहे, म्हणजे दाखवता येत नाही आहे. मस्त रक्त आलं, सगळं हातावर रक्त होतं इथे. आता धुवून काढलं. क्रीम बिम नाही आता काय लावायला, थोडा वेळ थांबतो आणि परत काम सुरू करतो. दुखत बिकत नाही का, शेतकरी आहे ना. थोडा वेळ बसतो आणि मग नंतर काम परत सुरू करतो. हे काढण्याशिवाय आपल्याला काय पर्याय नाही. कुरमुडीचं पाला लावायचं झालं जरा, दुखत काहीच नाही आहे. ही कुरमुडी आहे का अजून वेगळी कुरमुडी मी लावलेली आहे आधी, पण आता लक्षात येत नाही किती वर्षांपूर्वी लावलेली आहे. पिवळी फुलं असतात त्याला, आयुर्वेदिक असतं, म्हणजे जखम मरती त्याने. म्हणजे तुम्हाला जर दुखत वगैरे असेल किंवा त्यात जर घाण वगैरे असेल, ते घाण बाहेर पडते. आणि समजा तुम्हाला काटा जरी रुतला असेल पायात, समजा तो निघत नाही आहे, तर कुरमुडीचं चीक असतं का, ते जखमेवर टाकायचं. आगाग भरपूर होती, मजबूत आगाग होती, फाटून जाते एकदम. काय फाटते समजून घ्या, एवढं दुखतं त्याने. पण त्याने काय होतं, तो काटा आहे का तो बाहेर निघतो. आय डोंट नो हाऊ, बट ते होतं. आणि मी ते केलेलं आहे ट्राय. माझ्या पायात काटा रुतलेला त्यावेळेस, खूप वर्ष झाले त्याला. घरचे मला काय ज्वारी काढू देणार, थोड्या वेळ बसन परत जाईन ज्वारी काढायला. काय बसून तरी करणार आहे. चिरलंय डेंजर बरं का, ते इतकं शार्प चिरलंय ना, असं वाटतं ब्लेडनी मार गेलाय, ब्लेडनी. इतकं शार्प आहे ते. अरे बसतो एका साईडला. फॅट लॉस डाएटवाल्यांनो, मसल गेन डाएटवाल्यांनो, जे मला विचारतं ते काय डाएट घ्यायचा, काय करायचं, त्यांनी माझ्यासोबत रानात कामाला या. मागाशी पण बोललो, परत बोलतो. तुमचं फॅट लॉस पण होईल, तुमचं मसल गेन पण होईल. काहीही का, चपाती भाकरी काही का, सगळं अंगी लागतं. एवढे कामं तिथं उन्हात आणत. मी आत्ता पूर्ण भिजलो म्हणून घामाने, तर हे काढले मी. जरा चैन ओपन केले. तर मागचं तुम्ही जर माझा डे 17 बघितला असेल वीक टू जॅकचा, त्यात मी टी शर्ट काढलं होतं. त्याच्यावर मला लगेच कमेंट आलेत मित्रांच्या, की अरे तुला डेअरी सुटली. अरे मी मसल गेनिंगवर आहे आत्ता. मी आत्ता गेनिंगवर आहे. मीन्स आत्ता उन्हाळा चालू आहे. उन्हाळ्यामध्ये गेनिंग करत नसतात, पण तरी माझी गेनिंग चालू आहे. कारण मी पूर्ण लॉस होतो, म्हणजे पूर्ण बारीक होतो. तर मला आत्ता गेनिंग करायची आहे. सो मी आता ॲब्सवर लक्ष देत नाही आहे. मी आत्ता लक्ष देतो आहे मला मसल ग्रोथकडे. त्यामुळे मी जे भेटेल ते खातो आहे आणि मसल गेन करतो आहे. आत्ता तर शरीरावर फॅट असणारच आहे. ह्याच्या आधीचे जर तुम्ही माझे इंस्टाग्रामवरचे फोटो बघितलेत, तर 1-2 फोटो टाकलेले आहेत मी. त्याच्यावर तुम्हाला कळेल की ॲब्स होते मला आधीपासून. ॲब्स आहेत, कारण मी 350 ॲब्स मारायचो एका टायमिंगला. म्हणजे दिवसाला रोज 350 ॲब्स, 150 सपाटे असे मारल्याशिवाय मी घरी जात नव्हतो. एवढा वर्कआउट असायचा माझा. आता जर फॅट आलं आहे माझ्या पोटावर, तर थोडासा विचार करावा. कॉमन सेन्स आहे की हा आत्ता मसल गेन डाएटवर आहे, म्हणजे गेनिंगवर आहे. हा साधी गोष्ट आहे यार, थोडा विचार करायचा. आता अजून आपल्याला फॅट गेन करायचंच आहे अंगावर. म्हणजे जर फॅट गेन केलं ना, मी लीन गेन करणार नाही. लीन गेनला खूप कष्ट लागतं. ते मागच्या वेळेस केलं होतं लीन गेन मी. काहीतरी 65 वरून मी 70 kgवर लीन गेन करून गेलो. असला भारी दिसत होतो ना मी, म्हणजे 101 कॉम्प्लिमेंट्स मला यायचे त्याच्यावर. आता मी फॅट गेन म्हणजे फॅटमध्ये गेनिंग करतो आहे. म्हणजे अंडर फॅट तिथे मसल गेन होत असतो, तशी गेनिंग करतो आहे मी आता. म्हणजे आपली नॉर्मल गेनिंग ती चालू आहे माझी. तर ढेरी दिसणारच ना भाई. थोडंसं तर फॅट गेन झाल्यावर ॲब्स गायब होणारच आहेत. सो मी आता जरा मस्तपैकी झाडाखाली बसलो. इथे झाड आहे. मागच्या वेळेस मी इथे घोडा बांधला होता, तिकडे खाली झोपलो होतो मस्तपैकी. गावाला मजा असते यार, फुल एन्जॉय आहे. कामं पण आहेत, कष्ट पण आहेत, व्यायाम पण आहे, खाणं पिणं एक नंबर आहे, मजा येते इथे. आणि असे जखमा पण भेटतात. येत जावा माझ्यासोबत, कुणाला वाटते ते कामाला. तर ज्वारी काढली आहे, ज्वारी काटायची आहे, परत तिला उपनेर करायचं आहे, मग ती ज्वारी निघणार, मग ती मार्केटला जाणार. ज्यांना पाहिजे ज्वारी त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. त्यांना मी आपली जी ज्वारी आहे मी पेरलेली आहे, भरपूर जणांना सांगितलं आहे मी गावरान बी लावलेलं आहे. म्हणजे ह्याने मला उत्पन्न जास्त येत नाही, पण हे तब्येतीसाठी चांगलं असतं. सो जर कुणाला हवी असेल ही ज्वारी तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला काय रेट आहे आणि घरपोच भेटेल तुम्हाला ज्वारीची सुविधा. आणि आत्ताच मला सांगा की तुम्हाला हवी आहे, कारण मी जर पुण्याला आलो आणि तेव्हा मला परत इकडे यायला लागेल ज्वारी आणायला, ते मला पॉसिबल होणार नाही. कारण ट्रान्सपोर्टचा खर्च पडतो, ट्रॅव्हलचा खर्च पडतो. सो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कुणाला हवे असेल किंवा काय,
तर मला आत्ताच सांगून ठेवा की तुम्हाला जामखेडची ज्वारी हवी आहे आता, म्हणजे जेव्हा आता इथे कसं झालं आहे, इथे मला व्हिडिओ पोस्ट करता येत नाहीत कारण इथं कुठंच रेंज नाही आहे आणि तेवढं नेटसुद्धा नाही. यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट करायला खूप नेट लागतं आणि माझं सिम 5G नाही आहे, माझा फोन 5G पण सिम 5G नाही आहे. सो मला इथे व्हिडिओ पोस्ट करता येत नाही आहे. मी स्टोरी ठेवेल, काय स्टोरी ठेवेल, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवेल. तेव्हा जर कोणाला हवे असेल तर मला सांगा लवकरात लवकर आणि तेव्हा मी तुमच्यासाठी पुण्याला आणून देईल. तेव्हा पुण्याला आलं की मग तुम्हाला घरपोच सुविधा देईन मी. पुण्यामध्ये कुठं कोणाला हवी आहे तर कमीत कमी तुम्हाला एक 20-1 किलो घ्या प्रत्येकी, पण 15 ते 20 किलो, कारण उगाच ते 5-5 किलो ट्रान्सपोर्ट करणं म्हणजे समजा माझ्या घरापासून तुमच्या घरापर्यंत त्याचं पेट्रोलचा खर्च वगैरे सगळं धरून हे सगळं करावं लागतं. सो तुम्हाला जर हवी असेल तर 10-15 किलोच्या पुढेच मला ऑर्डर द्या. ज्वारी येते, खराब होत नाही, त्याला तुम्ही नीट जर स्टोअर करून ठेवली तर ती खराब होत नाही. तुम्ही असं जर स्वतः खाणार असाल, तुम्हाला इच्छा आहे की तुमच्या तब्येती सुधाराव्यात, गावरान तुम्हाला काहीतरी खायचं आहे, तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करा. ओके, तर आत्ता मी जरा पडतो, झोप काढतो जरा. बालेनी घेतले काय रे ह्याला म्हणतात कडबा, बाटूक घेतलंय त्याला खायला. त्याच्याकडे खिलार काय, त्यासाठी त्याने ते बाटूक घेतलेले आणि त्या अरे सगळे कंस घेऊन चाललाय तू. अरे हा नुकसान करतो काय माझं, ठेव तिकडं, चल. कमी घेतलंय मन, सगळं कंस घेऊन चाललंय, बघितलं का. नुसतं नुकसान आहे. शेती करायची मित्राच्या जीवावर. चाललो आम्ही आता घरी. आजचा अपडेट होता. तू काय म्हणतो, मित्रच बरोबर भेटला, मागच्या शेती भेटला, आता आम्ही भेटलो. वाईट नाही मित्र, वाईट नाहीत मित्र, असे चांगलेच आहेत मित्र, पण असे असतात काय कंस गायब करणारे. त्याला आता आपण काय करू शकत नाही, चला जाऊ दे. त्याच्या गाईचं आपण महिनाभर दूध पिऊ. 60 रुपये लिटर. त्याच्यामुळे गाईचं आपण महिनाभर दूध पिऊ आणि काही त्याचा फादर तरी नाही म्हणून मला कधी. काय रे, आमची झाली सुट्टी, आम्ही चाललो आता हाफ डेनी घरी. काय मी पण पैसे घेणार घरच्यांकडून ज्वारी काढल्याचे. उद्या येणार लवकर जरा सकाळी. उद्या आता मी इथून घरी गेल्यावर थोडा फ्रेश होतो आणि मग जामखेडला जातो. जामखेडला 1-2 काम आहेत माझी, ती करतो. तिथं झाले तर भारी काम होईल माझं, ते कामं करतो. मग आजचा ब्लॉग इथेच एंड करूयात आपण. भेटूयात परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.